अवनी रणविजयच्या केबिनमध्ये बसून काहीतरी काम करत होती. वीर म्हणाला, सर, नमन बाहेर खूप दंगा करत आहे, आत यायला. हो का? त्याला आत घेऊन ये, रणविजय म्हणाला. चल, एक प्लॅन फ्लॉप झाला आहे, पण दुसरा चांगला चालला आहे, अवनी मनातच बडबडत होती. 2 लोक नमनला रणविजयच्या केबिनमध्ये घेऊन येतात. मला कळेल का कोणत्या चुकीमुळे तुम्हाला ऑफिसमधून हकलत आहेस? तेवढ्यात विहान पण आत येतो. रणविजय खूप रागाच्या भरात म्हणाला, तुला चूक जाणून घ्यायची आहे. पहिली गोष्ट, काल तू अवनीसोबत खूप गैरवर्तन केलंस माझ्यासमोर ऑफिसमध्ये, आणि फॅशन वीकमध्ये गच्चीवर तिच्यासोबत कसं वागला होता ते मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. दुसरं, तू कंपनीच्या व्यक्तीशी गैरवर्तन करून माहिती लीक झाली. रणविजयला वाटतं की त्यानं ही माहिती लीक केली आहे, पण ही माहिती अवनीनं लीक केली होती. मी कदाचित तुझी पहिली चूकही माफ करेन, पण तू RM इंडस्ट्रीची इमेज खराब करायचा जो प्रयत्न केलास त्याबद्दल तुला माफी नाही. गार्ड्स, त्याला हकलून द्या. नमन काही बोलायच्या आधीच त्या मुलांनी त्याला उचलून बाहेर नेलं. तेवढ्यात विहान म्हणाला, भाऊ, तुम्ही एकदा तरी त्याचं ऐकायला हवं होतं. रणविजय विहानला म्हणाला, काही गरज नाही, तू जा आणि तुझ्या कामात लक्ष दे. हे ऐकून विहान बाहेर निघून जातो. तू इकडे ये, रणविजय अवनीला म्हणाला. मी? अवनीनं विचारलं. इथे तुझ्याशिवाय कोणीही नाही ज्याला मी बोलावू शकतो, रणविजय म्हणाला. अवनी रणविजयकडे येते. रणविजय तिला आपल्या मांडीवर बसवतो. मला तुझ्यावर प्रेम करायची इच्छा झाली आहे, खूपच. RM, 10 वाजता मीटिंग होणार आहे, अवनी म्हणाली. तेवढ्यात रणविजय त्याचे ओठ तिच्या कोमल ओठांवर ठेवतो आणि तिच्या ओठांचा रस पिऊ लागतो. तिला चुंबन घेताना त्याच्या शर्टची बटणं त्यानं उघडे ठेवले होते. अचानक अवनी तिचा हात त्याच्या छातीवर ठेवते. अवनी इतकी बेचैन झाली होती की ती यावेळी काय करत होती ती विसरली होती. रणविजय हात यावेळी अवनीच्या हातावर आणि पाठीवर फिरत होते. दोघेही एकमेकांना सोडायला तयार नव्हते. अवनीच्या ओठांचा रस पिऊन रणविजय तिच्या चेहऱ्यावर आणि मानेवर चुंबन घेत होता. त्यामुळं अवनी रणविजयच्या छातीवर वेगानं हात फिरवत होती. रणविजय तिचा टॉप खांद्यावरून खाली सरकून तिला सगळीकडे किस करत होता. रणविजयच्या अशा हळुवारपणे त्याचे ओठ तिच्या अंगावर फिरताना अवनी अधिकाधिक मदमस्त होत चालली होती. आता तिनंही रणविजयच्या शर्टाची सर्व बटणं उघडली होती आणि रणविजयच्या छातीवर ठिकठिकाणी त्याचे चुंबन घेऊ लागली होती. तिचे श्वास वेगवान झाले होते. तो तिचे केस मागे खेचत होता आणि तिच्या मानेचं चुंबन घेत होता. तेवढ्यात कोणीतरी दार ठोठावतं. रणविजय अवनीला सोडतो. अवनी उठते आणि वॉशरूममध्ये जाते. रणविजय तिच्या मागे वॉशरूममध्ये जातो. अवनीचा टॉप मागून उचलतो आणि रणविजय प्लीज, अवनी म्हणते. रणविजय तिला स्वतःकडे वळवतो आणि त्याच्या छातीवर तिच्या नखांच्या खुणा दाखवतो. ते पाहून अवनी लाजेनं मान खाली घालते. रणविजय तिला म्हणाला, चल पटकन, माझ्या शर्टची बटणं बंद कर. अवनी एक एक करून सर्व बटणं बंद करते. मग रणविजय स्वतःला सावरत बाहेर येतो. तो जवळ आला की मला काय होत आहे, मी त्याचा बदला कसा घेऊ? रणविजय मित्तल, मी तुला सोडणार नाही. ज्याला तू प्रेम मानतोस ना, ते फक्त तुझ्या विनाशाची सुरुवात आहे. स्वतःशीच बडबड केल्यावर अवनी तिचा ड्रेस खाली करून पटकन आवरून बाहेर केबिनमध्ये येऊन बसते. मी मीटिंगला जात आहे, रणविजय म्हणाला. थांब, मी पण येते तिकडेच, अवनी म्हणाली. पर्सनल मीटिंग आहे, तू येऊ शकत नाहीस. अवनी काही बोलायच्या आधीच रणविजय पटकन निघून गेला. काही वेळाने SM ग्रुपचे मालक आणि रणविजय समोरासमोर आले. SM ग्रुपचे मालक म्हणाले, RM, आम्ही एक नवीन चित्रपट बनवणार आहोत. तुम्ही त्या चित्रपटात इन्व्हेस्टमेंट करावी अशी आमची इच्छा आहे. कारण एकदा का चित्रपटात तुमचं नाव जोडलं जाण्याची बातमी आली की हा चित्रपट हिट होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. इन्व्हेस्टमेंट होईल, पण चित्रपटाचा नफा त्याच्या कथेवर आणि अभिनेत्याच्या अभिनयावर अवलंबून असतो. त्याचा RM इंडस्ट्रीजच्या नावाशी काहीही संबंध नाही.
रणविजय म्हणाला. ओके आर्यम, हा कॉन्ट्रॅक्ट कागद आहे. तुमची हरकत नसेल तर आत्ताच कॉन्ट्रॅक्टवर सही करा. कॉन्ट्रॅक्ट पेपर तुम्हाला माझा माणूस पाठवेल. एवढं बोलून रणविजय कॉन्फरन्स रूममधून बाहेर पडला. आणि केबिनमध्ये आल्यावर तो मोबाईल आणि लॅपटॉप बॅगेत ठेवू लागतो. आर्यम, तू कुठे जात आहेस? आणि मीटिंग कशी होती? अवनी म्हणाली. मी रणविजय मित्तल आहे. मला विचारल्यावर तुला किंवा कोणालाच उत्तर देण्याची गरज नाही. समजलं का? तेवढ्यात वनराज मित्तल आर्यमच्या केबिनमध्ये येतो. वनराज म्हणजे रणविजयचे वडील. मला कळेल का, कोणत्या अधिकारानं नमनला ऑफिसमधून हाकलून दिलं आहेस? आर्यममध्ये रणविजय मित्तल कोणालाही उत्तर देणं आवश्यक मानत नाहीत. वनराज म्हणाले. वडिलांशी कसं बोलायचं मॅनर्स नाही का? आर्यम म्हणाला. तुमच्या आणि माझ्यामध्ये वडील मुलाचं नातं नाही, हे लक्षात असू द्या. वनराज म्हणाले. नुसतं तू सांगून नातं संपत नाही, तू पण लक्षात ठेव. रणविजय रागाच्या भरात म्हणाला. माझ्या आणि तुमच्यातील नातेसंबंध जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका. वनराज रणविजयवर रागानं ओरडले. तू मर्यादा ओलांडत आहेस. आणि एक गोष्ट कान देऊन ऐक. विहान आणि नमन यांचाही या ऑफिसवर तेवढाच हक्क आहे. समजलं का? मी या ऑफिसला 11 वर्ष दिली आहेत. मेहनतीनं आर्यम इंडस्ट्री उभी केली आहे. आणि विहानचा हक्क आहे, पण नमनचा काहीही अधिकार नाही. आणि तुम्हाला ऑफिसबद्दल किती माहीत आहे हे मला माहीत आहे. तुमच्या त्या व्यक्तीने बरीच माहिती लीक केली आहे आर्यम इंडस्ट्रीजबद्दल. जर मला वेळेत कळालं नसतं तर काय झालं असतं हे मला पण माहीत नाही. वनराज म्हणाले. मला हे सगळं काही माहीत नाही. मी माझ्या बहिणीला दुःखी पाहू शकत नाही. या ऑफिसमध्ये नमनला परत ठेवावं लागेल तुला. माफ करा मला, त्याला इथं ठेवता येणार नाही. तुम्हाला इथं ठेवायचं असेल तर मी दादूला आजच सांगेन आर्यम इंडस्ट्रीजचा राजीनामा देणार आहे म्हणून. मग तुम्हाला आणि तुमच्या ऑफिसला सलाम. रणविजय अवनीला घेऊन पर्सनल लिफ्टमधून केबिनच्या बाहेर जातो. अवनी म्हणाली. तुला नाही वाटत तू तुझ्या बाबांशी असं बोलायला नको होतंस? अवनी, मी आता काही ज्ञान घेण्याच्या मनस्थितीत नाही. तू समजून घे. रणविजय म्हणाला. ओके, सॉरी. तू खरंच राजीनामा देशील का? अवनी म्हणाली. रणविजय रागाने अवनीकडे पाहतो. अवनी शांत बसते. काही वेळानं मित्तल मेन्शनमध्ये येतो. रणविजय खाली उतरतो आणि आत जातो. असला कसला हा व्यक्ती आहे? तो मला न घेता आत गेला. अवनी ही बडबड करत आर्यमच्या खोलीत येते. आर्यम, तू ही बॅग का भरतोयस? रणविजय तिला म्हणाला. मी 1 महिन्यासाठी काही कामासाठी सिंगापूरला जात आहे. पूर्ण 1 महिना लागेल? अवनीनं विचारलं. 1 महिना किंवा कदाचित अजून वेळ लागेल, रणविजय म्हणाला. हे आर्यम बघ, मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणासोबत काम करणार नाही. तू राजीनामा दिला तर मी ही कंपनी सोडेन. छान म्हणत रणविजय बॅग आणि फाईल फोल्डर घेऊन रूममधून बाहेर पडतो. वीर आणि विहान बाहेर आधीच आर्यमची वाट पाहत होते. भाऊ, सर्व काही तयार आहे का? विहानने विचारलं. आता चल, मला उशीर होतोय आणि मी इथे 1 महिना नाही आहे, तर तू तुझी आणि ऑफिसची काळजी घे, रणविजय म्हणाला. भाऊ, तुम्ही कामानिमित्त बाहेर जात आहे की आणखीन काही? आणि भाऊ, मी ऐकलं आहे की तुम्ही राजीनामा देत आहात, विहान म्हणाला. जर तुझ्या वडिलांनी नमनला पुन्हा ऑफिस जॉईन केलं तर मी आर्यम इंडस्ट्रीज सोडेन. पण तुम्हाला माहीत आहे की मी तुमच्याशिवाय आर्यम इंडस्ट्रीज उद्ध्वस्त होईल, विहान म्हणाला. आता आर्यम इंडस्ट्रीजची नासधूस तुझ्या बाबांच्या निर्णयावर अवलंबून आहे, रणविजय म्हणाला. पण ब्रो, विहान काही बोलायच्या आधीच मला उशीर होतोय असं म्हणत रणविजय पटकन गाडीत बसतो आणि निघून जातो. अवनीला त्याला भेटूही दिलं जात नाही. विहान, तुझा भाऊ मला न भेटता निघून गेला. भाऊ असाच आहे मिस अवनी, विहान म्हणाला. आज सरळ मिस ब्युटिफुलवरून मिस अवनी? मला माझ्या भावाच्या हातून मरायचं नाही तुला मिस ब्युटिफुल म्हणून. ठीक आहे सर, ठीक आहे, चला मला माझ्या घरी सोडा. आता खूप उशीर झाला आहे, त्यामुळं मला इथून कॅबही मिळणार नाही, अवनी म्हणाली.
चल तुला सोडतो, विहान म्हणाला. विहान अवनीला सोडतो आणि रागानं ओरडत घरी येतो. बाबा, बाहेर या. बाबा, कुठे आहात? विहानचा संतप्त आवाज ऐकून सुवर्णा म्हणजे आई आणि वनराज आणि धनराज मित्तल, आजोबा, कामना मित्तल, आजी सगळे बाहेर आले. काय झालं विहान, असा आरडाओरडा का करत आहेस? आजोबा म्हणाले. मी नाही आजोबा, बाबांना विचारा की मी का ओरडतोय, विहान म्हणाला. वनराज, तू काय केलंस? विहान खूप रागावला आहे, आजोबांनी विचारलं. मी काय केलंय विहान? वनराज म्हणाले. बाबा, इतके निरागस होऊ नका. आज ऑफिसमध्ये काय झालं माहीत नाही का तुम्हाला? वनराज, तू ऑफिसला गेला होतास? काय केलंस तू? तू रणविजयसोबत वाद घातला असेल, आजोबा म्हणाले. बाबा, तुम्हाला नेहमी चुकीचा का वाटतो मी? आणि कधी कधी तुमचा नातूही चुकतोय, त्याच्याकडे जरा लक्ष द्या, वनराज म्हणाले. नाही, तो कधीच चुकीचा नसतो. तो नेहमी बोलतो तेव्हाच जेव्हा तुम्ही त्याला भडकवता. विहान, तुझ्या वडिलांना काय केलं ते तू मला सांगशील, आजोबा म्हणाले. आजोबा, बाबांनी नमनची बाजू घेत नमनला पुन्हा कंपनीत ठेवायला लावलं आहे. भाऊनं ठरवलं की तो RM इंडस्ट्रीजचा राजीनामा देणार म्हणून. बाबा, ब्रो नमनला ऑफिसमधून काढून टाकलं कारण आधी त्यानं त्याच्या असिस्टंटसोबत घाणेरडं काम केलं आणि मग त्यानं आमच्या शत्रूंना RM इंडस्ट्रीजबद्दल खूप महत्त्वाची माहिती दिली. जर भाऊला योग्य वेळी कळलं नसतं तर मोठा गोंधळ झाला असता आणि आमचं मोठं नुकसान झालं असतं. वनराज, तू त्याचा नेहमी गैरसमज का करून घेतोस? याआधीही तू त्याला हट्ट करून ऑफिस जॉईन करायला भाग पाडलं होतंस आणि आता पुन्हा तीच चूक. वनराज, त्यानं ज्या पद्धतीनं RMला हाताळलंय ते बघ. आमच्यापैकी कोणीही करू शकलं नसतं ते तो करून दाखवत आहे. म्हणूनच तू आता ऑफिसला जाणार नाहीस आणि तो ऑफिसमध्ये राहण्यासाठी मी त्याला पाठवून सांगेन, आजोबा म्हणाले. वनराज, आता तू त्याला त्रास देणार नाहीस, माझं ऐक, आजी म्हणाली. आई, तुझ्या त्या लाडक्यासाठी माझ्या बहिणीला आणि तुझ्या मुलीला त्रास देणार का? जेव्हा तिचा मुलगा आपल्याला त्रास देऊ शकतो आणि आपली फसवणूक करू शकतो तेव्हा आपण त्याला पैसेही देऊ शकतो आणि आता प्रकरण इथेच संपतं, असे बोलून कामना, धनराज आणि सगळे आपापल्या खोलीत गेले. सगळेजण मिळून त्याला डोक्यावर बसवून घेतलंय, त्यामुळे त्याची मनमानी वाढत आहे. वनराज रागानं पाया पडतो आणि त्याच्या खोलीत येतो. तू रणविजयचा नेहमी गैरसमज का करून घेतो? तो जर गरम असेल तर तू शांतपणे बोल. बरोबर आजही तो त्या अपघातातून सावरला नाहीये, सुवर्णा म्हणजे त्याची बायको म्हणाली. त्या अपघातामुळे त्याला कोणी काही बोलत नाही, त्यामुळेच त्याची मनमानी वाढत चालली आहे, वनराज म्हणाले. तो पण लहान आहे, सुहाना आणि विहानसारखाच, सुवर्णा म्हणाली. फक्त हाच विचार करून मी सर्वांशी सहमत आहे. रणविजयला सिंगापूरला जाऊन 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले होते. अवनीनं त्याला अनेकदा फोन केला, पण रणविजयनं तिचा फोन उचलला नाही. विहान, तू RMशी बोललायस का? नाही वहिनी, आय मीन अवनी. अवनी त्याच्याकडे टक लावून पाहते. मी काही बोललो नाही भाऊसोबत. तो जेव्हाही कामाला जातो तेव्हा तो असाच बिझी होतो. ही काही नवीन गोष्ट नाही. तू भाऊच्या आयुष्यात आली आहेस म्हणूनच तुला पण हळूहळू त्याची सवय होईल. तू आणि तुझा भाऊ दोघेही वेडे आहात ना, अवनी म्हणाली. होय, आम्ही दोघे वेडे आहोत, असं म्हणत विहान त्याच्या केबिनमध्ये जातो. मला काय झालंय? तो गेल्यापासून मला खूप विचित्र का वाटतंय मी एकटी पडल्यासारखं. हे मी पुन्हा पुन्हा का विसरते? मी इथे फक्त त्याचा बदला घेण्यासाठी आले, त्याच्या विनाशासाठी आले. पण प्रत्येक वेळी मी त्याच्याजवळ जाते तेव्हा हे लक्षात येतं की कदाचित तो चुकीचा नाही आहे. अवनी बराच वेळ रणविजय आणि त्याच्यासोबत घालवलेले जवळचे क्षण आठवत बसून राहते. मग ती तिचा फोन काढून वीरला कॉल करते. हॅलो, कोण बोलतंय? वीर म्हणाला. वीर सर, मी अवनी बोलत आहे. हाय अवनी, कशी आहेस? मी ठीक आहे. RM कसा आहे? RM सर ठीक आहेत. कालपासून त्यांना थोडासा ताप आहे. ते औषध घेत आहेत आणि आता झोपले आहेत.
रणविजयला ताप आहे. तू आर्यमची काळजी घे. मी तुला नंतर कॉल करेन. अवनी स्वतः मनाला म्हणते. तुला त्या जनावराबद्दल एवढं का वाईट वाटतं? तो आजारी असला तरी तुला त्याच्याविरुद्ध काहीतरी करण्याची चांगली संधी आहे. मी संध्याकाळी घरी जाऊन काजलसोबत बोलते. ती मला थोडी मदत करेल. मग दुपारचं जेवण करून ती तिच्या कामाला लागते. विहान त्याचा मित्र नवीनला ऑफिसमध्ये घेऊन येतो. अवनी, हा माझा मित्र नवीन आहे आणि आजपासून तो आमच्यासोबतच काम करेल. प्रोडक्शनची सगळी कामं तो सांभाळेल. विहान, तू आर्यमला सांगितलं आहेस की तू तुझ्या मित्राला इथे कामावर ठेवलं आहे? डोंट वरी अवनी, नमनच्या जागी कोणीतरी यायला हवं होतं म्हणून मी नवीनला इथे घेऊन आलो. त्याला कामाची गरज होती आणि भाऊ आल्यावर सांगेन मी. काळजी करू नकोस. तू त्याला त्याची केबिन दाखव आणि त्याची कामं सांग. मी पार्टीला जात आहे. अवनी काही बोलायच्या आधीच तो पळून गेला, तिला नवीनला सोडून. चल, मी तुला तुझी केबिन दाखवते आणि तुला कामही समजावते. अवनी त्याला काम समजावून सांगू लागली. नवीन कामावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी अवनीकडे बघत होता. हे बघ, तुला इथं फक्त काम करायचं असेल तर बरं होईल. तू तुझ्या कामावर लक्ष दे आणि माझ्यावर नाही. इथला बॉस तुझ्यासोबत अशा गोष्टी करेल ज्याची तू स्वप्नातही कल्पना करू शकत नाहीस आणि त्याला चेतावणी देते. नवीनला अचानक धक्का बसला आणि शर्मेनं मान खाली घातली. अवनी रागानं नवीनच्या केबिनमधून बाहेर पडली. नवीन हसतो पण आणि रागावतो. पण आता मी फक्त तुझ्याशी लग्न करेन. नवीन विहानच्या आत्ताच अलीकडे मित्र झाला होता म्हणूनच विहानला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. नवीनची मानसिक स्थिती फारशी चांगली नव्हती. आता रणविजयच्या नकळत त्यानं अवनीशी लग्न करायचं ठरवलं होतं. रणविजयला हे कळल्यावर काय होईल माहीत नाही. रात्री 8 वाजता. आज काय झालं आहे मॅडम? चंद्राकडे बघत आहात. काही आहे का? काजल अवनीला विचारते. बस मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. काजल खाली बसली. सांग, काय झालं? यार, मला समजत नाही आहे काय करू. जेव्हापासून तो जनावर इथून गेला आहे मला समजतच नाही आहे. कोणतं जनावर? काजलने विचारलं. मी ज्याला जनावर म्हणते ते तू विसरलीस? अगं आर्यम. मग आता त्यानं काय केलंय की तू इथं बसून त्याला शिव्या देत आहेस? आता तो आलाय की नाही? काजल म्हणाली. तो नाही आहे म्हणूनच मला असं होत आहे. असं म्हणजे कसं होत आहे? काजल म्हणाली. मी त्या जनावराला मिस करत आहे. मला एकटेपणा वाटत आहे. तुला माहीत आहे, जेव्हाही मी त्याच्यासोबत काहीतरी वाईट करण्याचा विचार करते तेव्हा माझं हृदय मला निश्चितपणे थांबवतं की तू त्याच्याशी वाईट करत आहेस. तो सध्या इथं नाही आहे. त्याला त्रास देण्याची माझ्याकडे चांगली संधी आहे, पण तरीही मी काहीच करू शकत नाही आहे. तो जाऊन 15 दिवसाहून अधिक दिवस झाले आहेत. आम्ही एकमेकांशी बोललो नाही, त्यामुळं मी त्याला मिस करत आहे. गुड, अभिनंदन बेटा, तू त्याच्या प्रेमात पडली आहेस. आता तुला काही होणार नाही आहे बेटा. आता तू बदला सोडून त्याच्यासोबत संसार बसव. तो माणूस खूपच हॉट आणि देखणा आहे. मी त्याला त्या दिवशी क्लबमध्ये पाहिलं होतं. अवनी तिला विचित्र नजरेने पाहते. मी कधीच त्याच्यावर प्रेम करत नाही. मला फक्त त्या जनावराचा तिरस्कार आहे. प्रेम तर अजिबात नाही. आणखी काय म्हणालीस? त्याच्यासोबत संसार बसव? तसं काही नाही होत, समजलं का? मग तू सगळ्या संधी का वाया घालवत आहेस? तू काहीच का करू शकत नाहीस? मला सांग, तुझ्याकडे काही उत्तर आहे का? नाही, काही उत्तर नाही. हे काय आहे ते मला समजत नाही आहे, पण मला इतकंच माहीत आहे की ते प्रेम नाही आहे. अवनी, मी तुला एक गोष्ट सांगू? जेव्हा मी आर्यमला भेटले तेव्हा मला असं वाटलं नाही की तो त्याच्या कुटुंबासारखा नाही. मी त्याच्याबद्दल डिटेल्स गोळा केले आहेत. त्यात एकच कळतं की तो गेल्या अनेक वर्षापासून एकटाच राहत आहे. तोही एक वेगळं घर, त्याच्या कुटुंबापासून दूर. बघा, मला तुला एवढंच सांगायचं आहे की कोणतीही प्लॅनिंग करण्यापूर्वी सर्व काही जाणून घे आणि नंतर काही पण कर, कारण हे सगळं करण्याची इच्छाही तुझ्या हृदयात नाही आहे. हे ऐकून अवनीनं मान डोलावली. ठीक आहे,
मी त्याच्याबद्दल डिटेल्स काढते, तरच मी काहीतरी करेन. आणि समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद. आता मी झोपणार आहे. गुड नाईट. ओके, गुड नाईट. तुला विश्वास असो वा नसो, तू खरंच आर्यमच्या प्रेमात पडली आहेस, काजल म्हणाली. असेच दिवस भरभर जात होते. अजून एक आठवडा निघून गेला, पण ना रणविजय अवनीशी बोलला ना अवनी रणविजयशी बोलली. पण दोघांच्याही मनात तळमळ होती. ती रणविजयला ऑफिसमध्ये तिच्या केबिनमध्ये काही प्रोजेक्टचे डिटेल पाठवत होती, तेव्हा नवीन मागून येतो आणि तिला मिठी मारतो. त्यामुळं अवनी अचानक घाबरते आणि नवीन, हा कसला उद्धटपणा आहे? माय लाईफलाईन, तू तुझ्या भावी नवऱ्याला का घाबरतीयस डिअर? नवीन म्हणाला. तू वेडा आहेस का? कोणता नवरा आणि कसला नवरा? तू माझा नवरा नाहीस. नाही, मी तुझी लाईफलाईन. गेट आऊट. लक्षात ठेव, आत येताना इथून पुढं नॉक केल्याशिवाय आत यायचं नाही. नवीन अवनीकडे प्रेमानं बघत होता, जणू त्याला अवनीच्या रागाचा त्रास झालाच नाही. रागावल्यावर खूप सुंदर दिसते. मग तो अवनीच्या जवळ येतो आणि त्यानं त्याचे दोन्ही हात भिंतीला चिकटवून तिला अडवतो. अवनी त्याला पाय मारायचा प्रयत्न करते, पण नवीनला काही फरक पडत नाही. नवीन, मला सोड आणि माझ्यापासून दूर जा. ती मदतीसाठी ओरडते, पण खोलीच्या बाहेर आवाज येत नव्हता. त्यामुळं नवीननं तिचं चुंबन घेण्याचा प्रयत्न सुरू केला. तेवढ्यात शिपाई कॉफी घेऊन केबिनमध्ये येतो. अवनी मॅडम, तुमची कॉफी. शिपायानं कॉफी टेबलावर ठेवून अवनीला नवीनपासून वाचवण्याचा प्रयत्न केला. मग तो अयशस्वी झाल्यावर तो बाहेर जाऊन सर्वांना बोलावतो. विहार आणि सर्व कर्मचारी केबिनमध्ये येतात. स्टाफमधील साक्षी नावाची मुलगी अवनीची काळजी घेते आणि तिला खुर्चीवर बसवते आणि पाणी देते. विहान नवीनच्या चेहऱ्यावर 3 ते 4 ठोसे मारतो. त्यानंतर त्याच्या पोटात 4-5 ठोसे मारतो. करण आणि रुहाननं विहानला मागे खेचलं आणि विहान नवीनला बाहेर काढण्याचा आदेश दिला. 2 लोक नवीनला उचलून बाहेर घेऊन जातात. विहान सगळ्यांना तिथून बाहेर पाठवतो. अवनीला कॉफी देताना तो तिला विचारतो, तू ठीक आहेस ना अवनी? अवनी त्याला म्हणते, माझ्या चेहऱ्यावरून वाटतंय का? तू भाऊसोबत राहूनसुद्धा तू कशी घाबरतेस? मला माहीत आहे. नवीनला मी नकळत कसं ठेवलं. माझ्या या चुकीमुळं तू अडचणीत आलीस. तर आज तुला काय झालं असतं तर काय उत्तर देणार होतो मी माझ्या भावाला? विहान, यात तुझा काही दोष नाही. मला वाटतं तो थोडा सर्किट आहे. कदाचित म्हणूनच त्यानं असा प्रकार केला. याविषयी तू ब्रोला सांगणार का? विहान अवनीला विचारतो. काळजी करू नको. मला माहीत आहे आर्यमचा राग अनावश्यक आहे. तुला फटकारलं जाईल. जा बाळा, माफ केलं आहे मी तुला. हे ऐकून दोघंही जोरात हसले. चल, मी तुला घरी सोडतो. बाय द वे मॅडम, भाऊ येत आहे पुढच्या आठवड्यात. खरंच? जनावर येतोय? म्हणजे आर्यम येतोय? हो हो, मला आत्ता समजलं. तू माझ्या भावाला जनावर म्हणते? शेवटी तू तुझ्या मनात माझ्या भाऊ कोणत्या प्राण्याच्या रूपात असेल अशी कल्पना करतेस. हे ऐकून अवनीच्या चेहऱ्यावरची चमक वाढली. आर्यम येतोय पुढच्या आठवड्यात. खरं सांगू मी, तुझा भाऊ एक चिंपांजी आहे. ते काय आहे ना, तो नेहमी रागावतो. विहानच्या फोनवर एक मेसेज येतो. अवनी, मला जायचं आहे. आजोबांची तब्येत बिघडली आहे. मला आता दवाखान्यात जावं लागेल. तू एक काम कर, मुलांसोबत घरी जा, एकटी जाऊ नकोस, असं म्हणत विहान निघून गेला. विहान निघून गेल्यानंतर काही वेळातच अवनीही कॅब बुक करते आणि ऑफिसमधून बाहेर पडते आणि ऑफिसपासून दूर उभी राहते. ती कॅबची वाट बघू लागते. अवनी कॅबची वाट पाहत होती. अचानक एक काळी व्हॅन अवनीच्या समोर येऊन थांबते आणि 2 लोक बाहेर येतात आणि अवनीला जबरदस्तीनं उचलतात. तिचं तोंड दाबून तिला व्हॅनमध्ये बसवतात. अवनी किंचाळण्याच्या आधी किंवा काही करू शकण्यापूर्वीच त्यांनी तिला बेशुद्ध केलं. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा पुढचा भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. कथा कशी वाटली आहे ते कमेंट करून सांगा. आवडत असेल तर लाईक करा.
आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.